नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आली आहे. याच्यामध्ये आपण माता लक्ष्मीला लवंगापासून हार कसा बनवायचा तो दाखवणार आहे. तर इथे आपण लोकरचा धागा घेतला आहे. तुमच्याकडे लोकरचा धागा नसेल तर कुठलाही थोडासा जाडसर धागा आपल्याला घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही मोळीसुद्धा वापरू शकता. आता याला अशा पद्धतीने आपण गाठ मारून घेतली आहे. जेवढा आपल्याला हार बनवायचा आहे तेवढा अशी गाठ मारून घेतली आहे. इथे वर सेलो टेप लावून घेतलं आहे. आता ह्या लवंगा आहेत, या फुलवाल्या लवंगा आपण वापरतो. कुठल्याही पूजेत आपण फुलवाल्या लवंगा वापरतो, त्यामुळे इथे मी ह्या अख्ख्या फुलवाल्याच लवंगा घेतल्या आहेत. आता साईज जी आहे ती तुमच्याकडे मूर्ती केवढी छोटी मोठी आहे त्याप्रमाणे तुम्हाला बनवायचं आहे. आता या दोन धाग्यांच्या मधून आपल्याला लवंग ठेवायची आहे आणि जो एक एक्स्ट्रा धागा आपण खाली गाठीपाशी ठेवला आहे तो या दोघांच्या वरून घेऊन त्याची गाठ आपल्याला बसवायची आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे, हे बघा, असं वरून टाकायचं आणि त्या दोन धागांच्या खालनं ती गाठ ओढून टाईट करून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला ही गाठ मारायची आहे. जसं की आपण शेवंतीची वेणी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक एक करत लवंगा त्या गाठीमध्ये अटकवून घ्यायचं आहे आणि गाठ जी आहे ती प्रत्येक वेळेस टाईट करायची, नाही तर काय होणार, आपली लवंग जी आहे ती निघून जाणार. हे बघा, अशी साखळी बसते. प्रत्येक लवंगावरती आपण जेव्हा गाठ मारतो तेव्हा वरून अशी साखळी बसते. दोघांच्या मधून आपल्याला लवंग टाकायची आहे आणि वरून हा धागा दोन्ही याच्यातून मग असा काढून घ्यायचा आहे आणि अशी एक आपल्याला इथे साखळीची गाठ बसवून घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने पूर्ण आपल्याला ही जी माळ आहे ती करून घ्यायची आहे. ही माता लक्ष्मीसाठी आपण विविध पूजांमध्ये वापरू शकतो. खूप सुंदर दिसते आणि मुख्यत्व म्हणजे लवंगाचा जो वास असतो तो खूप छान येतो. त्यामुळे आणि तुम्हाला लवंगाचं महत्त्व पण माहितीच आहे पूजेमध्ये काय आहे ते. त्यामुळे आपण अशा पद्धतीने विविध पद्धतीच्या माळी अशी सोपी पद्धत वापरून बनवू शकतो. याच पद्धतीने तुम्ही विविध फुलं वापरून देखील ज्या वेण्या असतात त्या बनवू शकता. आता हे शेवटचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. सिंपल एक गाठ मारून घ्यायची असते फक्त एंड करताना. हे बघा, आता आपल्याला इथे ही गाठ मारून घ्यायची आहे. एक दोन गाठ तुम्ही मारून घेऊन त्याला फिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, इतकं सिंपल आहे हे बनवणं. तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि कसं बनलं ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आता ही आपली सुंदर अशी माळ जी आहे ती देवीसाठी तयार आहे. हे बघा, मी देवीला इथे घातली आहे. खूपच सुंदर दिसते. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.